गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपल्या अद्विकचे स्कूल सुरू झालेली आहे आणि तो स्कूलमध्ये गेलेला आहे. सकाळीच गेला आणि माझी इच्छा होती त्याला स्कूलमध्ये ड्रॉप करायला जायचं विजून बरोबर, पण सकाळी फार पाऊस येत होता आणि त्या दोघांकडे रेनकोट होता पण माझ्याकडे नव्हता, त्याच्यामुळे मी नाही जाऊ शकले. तर मी त्याला घ्यायला जाणार आहे स्कूलमध्ये, पण त्याच्या अगोदर मी जाणार आहे मार्केटमध्ये, थोडंसं काम आहे. तर आता मी निघते कारण 1-1.5 तास आता राहिलेला आहे, 1 वाजलेला आहे आणि 1.5 तासात माझं मार्केटमधलं पूर्ण काम होईल आणि मग त्याच्यानंतर मी अद्विकला घेऊन नंतर घरी येणार. ठीक आहे, चला तर मग. BP रोडला जायचं आहे आपल्याला, तर आपण चालत नाही जाऊ शकणार. तर आता आपण मेन रोडला जाऊयात आणि तिथून मग ऑटो घेऊयात. चला तर मग. आत्ता आपण आलो आहे BP रोडला आणि इथे पाहू शकता तुम्ही समोर एक दुकान आहे आणि तिथे स्कूल बॅग आहेत बाहेर. तर चला क्रॉस करू आणि तिथे जाऊन पाहूयात. आपल्याला पाहायचं आहे बॅगची क्वालिटी आणि ती वॉटरप्रूफ आहे की नाही आणि व्यवस्थित रिझनेबल प्राईसमध्ये मिळते की नाही. एवढी खास मला क्वालिटी वाटत नाही आहे हिची. अशा प्रकारे इथे बॅग होत्या भरपूर, पण ती मला आवडली होती आणि त्या दादांना मी आवाज दिला 2 वेळा आतमध्ये, पण ते खूप महत्त्वाचं काम करत असतील कदाचित, त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही. तर चला पुढे बघूयात आपण. हे एक शॉप आहे इथे आणि इथे बॅग बघता क्षणी मला तिने अट्रॅक्ट केलं आणि क्वालिटी बघा तुम्ही, खूप छान आहे, वॉटरप्रूफ आहे. आणि आता आतमध्ये बघू आपण अजून काही व्हरायटी बघायला भेटतात का, कारण का घ्यायचं जरी नाही झालं ना तरी आपल्याला बघणं खूप महत्त्वाचं असतं, त्याने खूप नॉलेज येतं. आणि अशा प्रकारे बॅग होत्या पण खूप जास्त प्राईस होती. शेवटी मी घेतली इथेच, बार्गेनिंग करून घेतली आणि खूप जास्त प्राईस सांगतात, तुम्ही प्लीज बार्गेन करत जा. $200 किलो दे ना. 250 रुपये नाही देत ना. नाही देणार का मग? 280 रुपये किलो खरेदी आहे माझी. एक चामूच टाकून बघ. नाही खायला नको मला. नाही खाऊन बघ ना. 200 दे ना किलो. नाही नाही. कसे दिले? 60ला पाव. नाही 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 नको. ठीक आहे. ओपन करके बताओ ना ये थोड़ा. कहाँ से कुछ ये तो नहीं ना, डैमेज तो नहीं है ना? लगाओ. हाँ देखो. क्या सेट क्या चाहिए आपको? स्ट्रेचेबल है ना? हाँ फुली स्ट्रेचेबल है. आपका खाली बैग इसलिए हम नहीं रहे. ठीक है. हाँ भैया प्राइस कितनी है? दर्जन लोगे तो 100 रुपये दर्जन लगा दूंगा. एक का नहीं तो 15 रुपये एक नेपकिन बेसिक. सीधी सी बात बोल के देना. दर्जन का है, ठीक से लगा. हाँ ठीक से लगा दो एक दर्जन का. बात कर लीजिए. गोले कितना लगा? इनको 100 रुपये दर्जन दे, इनको महंगा लग रहा है. कितना चाहिए? 12 दे दूँ? हाँ 12 दे दो. तो कलर में और फूड मैट बता दो. प्लास्टिक में. हाँ बाहेर आल्यावर थोडंसं फ्रेश वाटतं. तर फायनली मी सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि मला आत्ता जस्ट रिअलाईज झालं की माझ्या कपाळाची टिकली पडलेली आहे. तर स्वेट होत आहे खूप, त्याच्यामुळे ती पडली आहे. रिक्षा मिळाली आहे.
चला तर मग अद्विकच्या स्कूलमध्ये जाऊयात आता आपण. अद्विक खुश झालेला आहे, छत्री मिळाली आहे त्याला. आणि आता आम्ही ऑटोसाठी वेट करतोय, पण सगळ्यांनी ते मंथली बेसिसवर ठरवतात ना, तसे ऑटो ठरलेले आहे. त्याच्यामुळे आम्हाला ऑटो मिळत नाहीये. तर मिळेल, थोडा वेळ थांबावं लागेल. तर बघू. आज माझा गोंडू माझ्यापासून 6 तास लांब होता शाळेत गेलेला. ठीक आहे, आता घरी गेल्यानंतर मस्ती सुरू आहे. चला ऑटो घेते अगोदर आणि मग बोलते तुमच्याशी. चला, मला आणि गोंडूला आता ऑटो मिळालेली आहे. ये अद्विक खुश. अद्विक खिडकी दाखव. व्हेरी गुड. हे आहे ठाकरे गार्डन. इथे कार्निवल्स वगैरे भरत असतात खूप मोठे मोठे. आणि हा 11 नंबर आता दिसलेला आहे आपल्याला पुन्हा. तुम्ही बघा. दिस इज माय लकी नंबर 11. 11 नंबर हा माझा लकी नंबर आहे. बाय बाय 11. तर अद्विक आपला आलेला आहे घरी. अद्विक से हाय. हाय. आणि आज होता अद्विकचा पहिला दिवस सुट्ट्यानंतर. एप्रिलमध्ये त्याचे स्कूल सुरू झाले होते, पुन्हा मे मध्ये सुट्टी लागलेली आणि आता जून मध्ये पुन्हा त्याचं स्कूल सुरू झालेलं आहे. तर अद्विक कसं होतं तुझा पहिला दिवस? एकदम मस्त. काय काय शिकवलं? चला विचारूयात अद्विकला आपण त्याचा दिवस कसा होता. तर त्याला मी सकाळी ना 3 पेन्सिल दिलेल्या. मी अगोदर चेक केलं की जे काही मी त्याला कंपास बॉक्स मध्ये दिलेलं ते सगळ्या गोष्टी तो रिटर्न घेऊन आलेला आहे का. आलेल्या आहेत सगळ्या गोष्टी घरी, पण कंपोस्ट बॉक्स पूर्ण रिकामा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी बॅगेत टाकलेल्या होत्या. तर ह्याच्याबद्दल मला त्याला विचारावं लागेल की हे असं का आहे, पण मी नंतर विचारणार त्याला ते. तर ही एक स्केल, 2 इरेझर आणि एक शार्पनर, ह्या सगळ्या गोष्टी त्याने व्यवस्थित घरी आणलेल्या आहेत. एक्स्ट्रा कुणाचंच काही आणायचं नाही. मिळालं तर टीचरकडे द्यायचं. मी रोज टीचरलाच देते. हा, मग ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मी पुन्हा पुन्हा रिपीट करते कारण तुला कळाव्यात त्या गोष्टी. त्याच्यानंतर हा टिफिन दिलेला आपण अद्विकला. हा, ही अद्विकची नवीन टिफिन बॅग आहे. आणि त्याला टिफिन मध्ये आपण काय, ही वॉटर बॉटल आहे, ही जुनी आहे. त्याला आता नवीन वॉटर बॉटल घ्यायची आहे कारण का याच्यामध्ये पाणी त्याला पुरत नाहीये. ठीक आहे. पाणी मी पण नाही दिले पाणी. मी म्हटलं अगोदर तुमच्या बरोबर बोलून घ्यावं, मला ऑफिसचं काम करायचं आहे, मग मी ब्लॉग एंड करू शकते म्हणून थोडं पटापट शूट करून घेत आहे. आता हा टिफिन दिलेला आहे. हा आहे मोठा त्यांचा लंच टाइम होतो तेव्हा तो हा टिफिन खातो. आणि शॉर्ट ब्रेक मध्ये जो होतो, शॉर्ट ब्रेकचा हा टिफिन आहे. याच्यामध्ये आज मी त्याला इडली दिलेली. संपवली आहे का? वरचा भाग म्हणजे बघा, आणि खालचा भाग संपवलाय. तर इथे
इथे ह्या 3ही इडल्या आणि परत आणलेल्या आहेत. किती? 2. एक थोडीशी अर्धी खाल्ली आहे याच्यामध्ये. मी आहे ना आणि एक घास खाऊन सोडले. हा, आणि हा संपलेला आहे पूर्ण. आणि भेंडीची भाजी आणि चपाती दिली होती त्याला, तर याच्यामध्ये बघू काय केलं. हा, चपाती संपलेली आहे आणि भाजी पण संपवलेली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. माझी favorite भाजी होती. तर हे मी आता घेऊन येते आतमध्ये. आणि मम्मी तुम्ही गपचूप जाऊन आणले ना 2 छत्री, मला काही पण नाही. मग बाळ नसताना शॉपिंग करायची असते मम्माने. आता असते. ठीक आहे, तू आता जा कपडे बदलून घे. गरम होते आतमध्ये. फॅन चालू कर, एसी लाव थोडा वेळ. ओके. हा? ओके. आणि ही बॅग घेऊन जा आतमध्ये. हा ओके. हे ठेवतो. वॉटर बॉटल पण घेऊन जा. हा. ठीक आहे. ये तुम्ही हा. पाणी बदलून येतो कपडे. तर हॅलो गाईज, तर ही माझी अम्ब्रेला आहे. तर मी तुम्हाला दाखवतो ही कशी आहे. याला खोलायचं. याला खोलायचं. आणि इथे एक बटन असतं. याला असं दाबायचं तर असं खोलते. कशी वाटली तुम्हाला ही छत्री? कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये उद्या. बाय.